आणि अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये हनुमान जयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी होते। इथल्या हनुमान जयंतीचं वैशिष्ट्य म्हणजे हनुमानाचा रथ ओढण्याचा पहिला मान मिळतो तो इथल्या महिलांना। संगमनेरच्या परंपरेला एक प्रखर स्वाभिमानाची किनार लाभली आहे। 1929 साली ब्रिटिशांचा बंदी हुकूम मोडून इथल्या शेकडो रणरागिणींनी बंद पडलेली हनुमानाची रथयात्रा पुन्हा सुरू केली। ब्रिटिशांच्या विरोधाला न जुमानता महिलांनी दाखवलेल्या शौर्यामुळे संगमनेरवासीय हा रथ ओढण्याचा पहिला मान महिलांना देतात। ब्रिटिशांनी बंदी काढली होती ना रथ ओढण्यावर। बायका म्हणले आपल्या इथली परंपरा सोडायची कशी, म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन त्या स्वतः रथ ओढू लागल्या पुरुषांची मदत न घेता। आणि तेव्हापासून हा रथ ओढायला पहिल्यांदा बायकांना मान मिळतो। ती आता शेवटपर्यंत चालू ठेवायची आणि म्हणून बायकांना हा मान मिळावा म्हणून ही परंपरा आम्ही चालूही ठेवली आणि ती शक्ती पण मिळते। त्या दिवशी जगामध्ये आज महिलांवर एवढे अन्याय होत आहेत, याच्यानुसार आम्हाला हा मान देणं हा आमचं एक आम्हाला पुढे सार्थ अभिमान आहे की आमची पिढी जी आहे या रथोत्सवाच्या दरम्यान महिलांना पुढे नेते, महिलांना मान देते। तसंच ही परंपरा जी आहे ही परंपरा आम्ही पुढे ठेवणार, कारण ही एक ट्रॅडिशन आहे आमची आणि त्याच्यानुसार आम्ही पुढे राहू। आज हनुमान जयंती। अनेक महिला बजरंग बलीच्या भक्त आहेत, पण मारुतीच्या काही मंदिरात महिलांना प्रवेश बंदी आहे। मात्र संगमनेरमध्ये एक वेगळीच परंपरा आहे। इथे हनुमान जयंतीच्या दिवशी निघणारा हनुमानाचा रथ ओढण्याचा मान महिलांना आहे। इंग्रजांनी 1928 मध्ये संगमनेरच्या हनुमान रथाच्या मिरवणुकीला बंदी घातली होती। तेव्हा इंग्रजांची बंदी झुगारून देत झुंबरबाई अवसाक्या पुढे आल्या। त्या बजरंगबलींची प्रतिमा घेऊन थेट हनुमानाच्या रथावर जाऊन बसल्या। त्यांचं धाडस पाहून इतर महिलांनी रथाचा दोर हाती घेऊन तो ओढण्यास सुरुवात केली। हे बंड होतं इंग्रजांविरोधी। त्यामुळे आजही इथे महिलांना हा रथ ओढण्याचा सन्मान दिला जातो। रथ ओढणाऱ्या महिलांनी ही परंपरा नुसती जोपासलीच नाही, तर त्यांनी अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धारही केला। तसंच इतर महिलांना अन्यायाविरोधात लढण्याचं आवाहनही केलं। टॅक्सी आडवी लावली होती, रथ न्यायचा नाही म्हणे, रथ निर्वायचा नाही। त्यावेळेस त्या स्त्रीनी सगळ्या महिला गल्लीतल्या सगळ्या गावातल्या गोळा केल्या आणि रथ वडीच्या तिथपर्यंत नेल्या। झुंबरबाई अवसाक यांनी केलेले जे कार्य आहे ते आम्ही महिलांनी त्यांच्यामुळे आम्हाला आज मान मिळालेला आहे। पण त्यांनी जे केलं आहे ते तसंच जर आज प्रत्येक महिलांनी केलं तर निश्चितपणे महिलांवर होणारा अन्याय कमी होईल। आजही सर्व महिलांनी एकत्र यायला पाहिजे, म्हणजे अत्याचार आहे त्याला विरोध करण्यासाठी संघटित येऊन प्रत्येक याच्यात पुढाकार घेऊन पुढे व्हायला पाहिजे। 85 वर्षांपूर्वी इथल्या महिलांनी बंड केलं आणि बजरंगबलींच्या आशीर्वादानं नवा पायंडा पाडून दिला। त्यात पारंपरिकता धार्मिकता असली तरी त्यामागे अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढण्याचं लक्ष होतं। 85 वर्षांपूर्वी इंग्रजांशी लढा दिलेल्या महिलांचा वारसा जोपासत आता इथल्या महिला अत्याचार विरोधात लढण्यासाठी सज्ज झाल्यात। साम टीव्ही, शिर्डी।